पुन्हा एकदा आपल्यासारखीच जगण्याशी लढाई करत किंवा एका जिद्दीने, विलक्षण जिद्दीने प्रवास करत स्वतःचं एक मुक्कामाचं ठिकाण गाठलेली माणसं आणि पुन्हा त्यांना नव्याने खुणावत असलेली मुक्कामाची ठिकाणं, या सगळ्याचा मागोवा घेण्याचा हा आपला प्रयत्न आहे. गेली 21 वर्ष आपण हा शोध मराठी मनाचा घेतो आहोत. त्यातलं आजच्या दिवसाचं हे पहिलं सत्र. या सत्रातले सर्व मान्यवर आणि त्यांचे संवादक यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करते. माननीय डॉक्टर अनिल वळसंकर, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. माननीय श्री किशोर गोरे सर, आपण कृपया व्यासपीठावरती या. माननीय श्री शशिकांत पानट सर, मी आपणाला व्यासपीठावरती निमंत्रित करते. माननीय श्री अनिल नांदेडकर सर आणि माननीय डॉक्टर नितीन उपाध्याय, आपण सर्व मान्यवरांनी कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि या सर्व मान्यवरांशी संवाद साधतील डॉक्टर विनय मडगावकर आणि श्री विजय चोरमारे. संवादक आणि सर्व मान्यवर यांना व्यासपीठावरती मी निमंत्रित करते. एकदा त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया आणि सत्र संपल्यानंतर त्यांचा आपल्या दोनही संयोजन संस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करूया. डॉक्टर विनय मडगावकर आणि श्री विजय चोरमारे हे या सर्वांशी संवाद साधतील. डॉक्टर अनिल वळसंकर, श्री किशोर गोरे, श्री शशिकांत पानट, श्री अनिल नांदेडकर आणि डॉक्टर नितीन उपाध्याय. संवादाची सूत्र मी डॉक्टर विनय मडगावकर आणि विजय चोरमारे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. जागतिक मराठी अकादमीने गोवा राज्य आयोजन समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या शोध मराठी मनाचा या 21व्या संमेलनातल्या 3ऱ्या दिवसातलं आजचं पहिलं सत्र आपण सुरू करतोय. या पहिल्या सत्रात आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर अनिल वळसंकर. वळसंकर सर हे मूळचे गोव्याचेच आहेत, शास्त्रज्ञ आहेत ते. किशोर गोरे साहेब आहेत आणि शशिकांत पानट साहेब आहेत, हे दोघंही अमेरिकेत असतात. अनिल नांदेडकर आणि नितीन उपाध्याय हे दोघं दुबईमध्ये असतात. अर्थात कुठल्या देशात असतात ही माणसं ह्याला काही फार महत्त्व नाही. ते ऑस्ट्रेलियात असू शकतात, न्यूझीलंडमध्ये असू शकतात किंवा भारतात असू शकतात. म्हणजे कुठेही असली तरी ती असतात भारतातच मूळ, हे त्यांचं हे महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांच्या मधलं आता वळसंकर सर इथले गोव्याचे आहेत, पण बाकी ही 4 माणसं परदेशात राहतात. या सगळ्यांच्यातलं एक समान धागा आहे. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, सामान्य परिस्थितीतून तिथपर्यंत पोहोचणं, तिथं काही ज्या क्षमतेप्रमाणे अत्यंत उत्तम असं काम करणं आणि परदेशात जाऊन स्थायिक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातीशी असलेलं नातं आहे ते टिकवून ठेवणं, इथल्या माणसांशी असलेलं नातं टिकवून ठेवणं आणि आपण ज्या भूमीतून तिथपर्यंत पोचलेलं आहे त्या भूमीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्या परीनं काहीतरी सतत करत राहणं, हे या सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याबद्दल सगळ्यांसाठी मला वाटतं सर्वप्रथम टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया, त्यांच्या कामाला एक दाद देऊया असं मला वाटतं. अशी 4 मंडळी आहेत आपल्याला, ते आपले अनुभव सांगतील. ते आपल्यासाठी खूप नवीन आणि वेगळे असतील असं मी खात्रीनं सांगू शकतो. तर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी सुरुवातीला अनिल मडगावकर माझे सहकार्य त्यांना सांगतो. नमस्कार. आरंभ करूया आपण श्रीमान किशोरजी गोरे यांच्यापासून. सर, आमच्याकडे आमच्या पूर्वजांनी खूप चांगलं सांगितलंय, वसुधैव कुटुंबकम. संत ज्ञानदेवाने सांगितलंय, ही विश्वची माझी घरं. आणि हा संत ज्ञानदेवांचा, आपल्या पूर्वजांचा विचार स्वीकारून आपण सर ग्लोबल नगरी फाउंडेशनच्या माध्यमातून जगातील 60 देशातील मराठी बांधवांना एकत्र आणलं, ज्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक परदेशी शिष्यवृत्ती आपण मिळवलेल्या आहेत. परदेशातही उत्तम प्रकारे मराठीचा वारसा समृद्ध करण्याकरता आपण कार्य करत आहात. त्यामुळे जागतिक मराठी उद्योजक असे श्रीमान किशोरजी गोरे, मनपूर्वक स्वागत सर आपलं. मला आरंभीच एक प्रश्न विचारायचा आहे. परदेशात राहूनही मराठी भाषा आणि आपल्या मायभूमीशी प्रामाणिक राहून 60 देशातील 750हून अधिक कुटुंब आपण एकत्र कशी जोडलीत? ग्लोबल नगरी फाउंडेशनची स्थापना करण्यामागची प्रेरणा काय होती? नमस्कार. सर्वप्रथम सर्व जागतिक मराठी अकादमी आणि गोवा यांचे मनापासून आभार की आम्हा सर्वांना इथे बोलवून आपल्याशी संवाद आणि आपल्याबरोबर राहण्याची संधी दिली, याबद्दल
खूप चांगली संधी असते की आपण आपल्या मनातलं आपले विचार सांगू शकतो, बोलू शकतो. आता गेली 34 वर्ष मी अमेरिकेत आहे. परंतु त्या काळामध्ये जशा प्रतिकूल गोष्टी होत्या, आता उत्तरोत्तर H1B व्हिसा, त्यानंतर मग Y2K आल्यानंतर बरंचसं आपल्या भारतातनं तरुण लोकांचं येणं जाणं आणि आताची गेली 10-15 वर्ष यामध्ये आम्ही असं बघितलंय की बऱ्याच वेळा आल्यानंतर यंग मंडळी आम्ही स्थिर होतो, मास्टर्स करतो, नोकरीनंतर छोकरी, छोकरी घर असं होतं. पण असं झाल्यानंतर असं वाटतं की यस, आता आपलं हात टेकले, आता फारसं काही बघायचा विचार करू नको. आणि तिथेच मग बऱ्याच जणांची गल्लत होते की बऱ्याच वेळेला असं वाटतं की नको काही, बस आपण आहोत ते चांगलं आहे. पण या उलट आम्ही जे सुरुवातीला गेलो किंवा अजूनही आमच्या मनामध्ये जसं आता मडगावकर सरांनी सांगितलंय की टिपिकल अमेरिकन झालो नाही. अजूनही मातीकडे मन वळतं आणि असं वाटतं बाबा आपल्याला सुरुवातीला ज्या अनामिक लोकांनी मदत केली आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील छोट्याशा कुटुंबातला हा मुलगा जर तिथे आज अमेरिकन बिझनेस, त्यांच्या CEO त्यांनी बिझनेस कसा करावा हे जर सांगू शकतो, तर मग हे नवीन जी आपली पिढी आहे त्यांना सुद्धा असं का नाही वाटलं पाहिजे की हे सगळं करताना आपण आपल्या मातीशी पण जुळलं पाहिजे. म्हणून मग आम्ही आणि सुरुवातीपासनं माणसांची आवड म्हटल्यानंतर सवड काढणं, जशी जशी सगळी मंडळी इंडियामधनं येत होती, मग त्यावेळेला पुष्कळ यांच्यापासून आता मागे देवेंद्रजी फडणवीस त्यांच्यासारखा उमदा माणूस जेव्हा अमेरिकेत आला, तर त्यावेळेला आमचे ॲम्बेसडर मुळे साहेब तिथं होते. त्यांच्या सहकार्यानं आम्ही की ह्या उमद्या माणसाचं पक्ष कुठला काय याचं आपल्याला घेणं नसतं, त्यांच्याबरोबर काम करावं. 2 दिवस आम्ही बरोबर होतो आणि त्यांना दाखवून दिलं की सर हे असं असं गोष्टी केल्या पाहिजेत काय काय. तर त्यावेळेला त्यांनी सांगितले की गव्हर्नमेंट उचलून पैसा देत नाही, पण तुम्ही असं जर काही US मराठी चेंबर ऑफ कॉमर्स किंवा अशी संस्था असं काही केलं तर आम्ही करू शकतो. उद्देश चांगला होता. त्यानंतरही पुढचे 2 वर्षांतरही परत तेच केलं. पण कसं असतं गव्हर्नमेंटमध्ये काम करताना अडचणी येतात, परंतु आमच्या लेवलवर हे व्हावं म्हणून म्हटलं की मेक इन इंडिया मोठं आहे, मेक इन महाराष्ट्र मोठं होतं. म्हणून 10-12 वर्षापूर्वी छोटंसं की ज्या नगर जिल्ह्यातनं आपण आलो आहोत त्या नगर जिल्ह्यातील अमेरिकेतील मित्रांना एकत्र करावं म्हणून एक नगरी ग्रुप सुरू केला. पुढं त्याचं 4-5-10 देशांमध्ये गेल्यानंतर नगरी इंटरनॅशनल झालं आणि आज आम्ही सांगतो तुम्हाला की जवळजवळ 75 देशांमध्ये 1150च्या पुढे फॅमिलीज आहोत आणि एकमेकांना मदत होते. सुरुवातीलाच लोकांना मदत लागते आणि एक फार छान सपोर्ट ग्रुप यामुळे तयार झाला आहे. मग उद्या कोणी न्यूझीलंड, रशिया, चायना असेल, थाई, मलेशिया, सिंगापूर, नंतर मिडल ईस्टमध्ये आहेत, नंतर मग युरोपमध्ये आहेत आणि अमेरिकेमध्ये तर कानाकोपऱ्यात. म्हणजे मराठी तर आहोतच आहोत, पण त्याही व्यतिरिक्त हा माझा शिवभाऊ, जसं याचं गाव जवळ आहे, मी तुझ्या काकाला ओळखतो, मी तुझ्या मामाला ओळखतो, असा एक फार छान सपोर्ट ग्रुप झाला आहे. आणि यांच्यामध्ये आम्ही काय करतोय, वी आर ट्राईंग टू इनकल्केट व्हॅल्यू की तुम्ही विसरायचं नाही आणि मातीशी कनेक्ट असं तुम्ही आठवड्यातले 2 तास आम्हाला द्या. त्यामुळं आम्ही मग त्या जिल्हा परिषदा असतील, रयत शिक्षण संस्था असतील, हिंद सेवा मंडळ असेल, अशा विद्यार्थ्यांशी काम करतो. त्यांना TV आता करोनानंतर आपलं खरं हे सुरू झालं झूम वगैरे, पण आम्ही गेली 10-12 वर्ष करतोय. रशियातनं कोणीतरी जिल्हा परिषद शाळांशी संवाद करतोय, सांगतोय, अमेरिकेतनं करतोय आणि मुलांनाही बरं वाटतं की आपल्यातलं कोणीतरी आहे. आणि ह्यामुळं झालं काय की आम्ही सारखं बोलत असल्यामुळं, दाखवत असल्यामुळं आम्ही अमेरिकेत पेरेंट्स टीचर असोसिएशन PTA मिटिंगला आम्ही 99% वेळ जातो. प्रेसिडेंट जातो, व्हाईस प्रेसिडेंट जातो अमेरिकन. मग 2 तास अगोदर ऑफिसमधून जायचं, पण हजेरी लावायची का, विचारायचं त्यांना काय चाललंय काय नाही. हेच जर लोन तुम्ही, माझा मुलगा माझी मुलगी जरी शाळेमध्ये नसेल तर ग्रामस्थ लोकांनी गेलं पाहिजे, त्यांनी हे केलं, याच्यातनं सहभाग वाढतो. म्हणजे जसे आता आमचे मित्र चंद्रकांत दळवी साहेब इथं बसले, निढळ गावामध्ये जे त्यांनी सुरू केलं हे बघण्यासाठी मी अमेरिकेतून 5-6 वर्षापूर्वी सरांच्या तिथे कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातले जवळजवळ 1 ते 1.5 बस भरून शेतकरी मुद्दाम घेऊन गेलं होतं. तेव्हा ते मला म्हटलं होतं, सर तुमच्यासारखे लोक जर अमेरिकेतून हे करतात तर स्थानिक लोकांनी केलं पाहिजे. हे असे व्हेरिड इंटरेस्ट की जे खरंच मातीशी आपल्याला वाटतं आणि कोणी म्हणावं म्हणून आपण करत नाही या गोष्टी. तर हा साधारणतः थोडासा आपण जे विचारलं त्याचा हा प्रवास होता. मी अनिल नांदेडकरांच्याकडे जातो. नांदेडकर सर, बार्शीतनं सुरू झालेला तुमचा प्रवास तो आत्ता दुबईपर्यंतचा, मला वाटतं हा प्रवास खूप असा खाचखळग्यांचा, खूप अडचणींचा आहे. त्यातनं
तुम्ही कशी वाट काढत गेला म्हणजे इथून बार्शीतल्या अशा खडबडीत रस्त्यावरून पुढं तिथपर्यंत पोहोचणं? मला वाटतं हा प्रवास आपल्या सगळ्यांनाच ऐकणं खूप असा रोमांचक ठरेल असं मला वाटतं. नमस्कार. सर्वप्रथम आयोजकांचे आभार. एक फार मोठं हे स्टेज मिळते आणि आपले अनुभव शेअर करायला मिळत आहेत. बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे आणि बार्शीमध्ये माझं मूळ शिक्षण झालं. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेलं आहे. मी सिव्हिल इंजिनियर झालो तिथून 95 साली. ॲक्च्युली मला इथं म्हणजे माझा एक कटू अनुभव आहे, पण तो एक शेअर करायचा असा की इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षीच्या पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी माझ्या वडिलांचं निधन झालं. म्हणजे एक चित्रपट घडतात तसे प्रसंग माझ्या आयुष्यात घडत गेले, असं झालं. आणि एक आर्थिक स्रोत संपलेला आहे आमच्या घरचा. पुढं काय करायचं? माझ्या पाठच्या 2 बहिणी, मग एक भाऊ, आई 4थी पास आणि नो फायनान्शियल बॅकग्राऊंड ॲट ऑल. शिक्षण बंद करायचं अशा हेतून मग माझं कराडचं सगळं जे काही बाळविस्तारा होता तो घेऊन मी बार्शीला परत गेलो होतो. पण मग मला इथं हात दिला सोलापूरचे श्रीराम पुजारी सर. त्यांना ही बातमी पेपरमधून कळाली कुठून तरी की असा एक विद्यार्थी आणि तो शिक्षण सोडतोय. तर त्यांनी मग मला निरोप पाठवला आणि सोलापूरला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला मग धीर दिला की तू सोडू नको शिक्षण, तू कंप्लीट कर. तर त्यांनी माझं पालकत्व स्वीकारलं आणि मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. आणि मग हे करताना ते ॲक्च्युली श्रीराम पुजारी प्रतिष्ठान सोलापूरमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेले आणि त्याच्यामार्फत ते खूप विद्यार्थ्यांना मदत करतात. ती मदत एक लिमिटेडच असते, ते अनलिमिटेड पैसा काय असं आपण घरच्यांना मागतो तसं मिळू शकत नाही. त्याच्यामुळे ते मला खूप आव्हानात्मक होतं की लिमिटेड पैशामध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट करणं आणि हे ते सगळं. तर मग मला जी सुट्टी मिळायची, मी त्या सुट्टींमध्ये पण पार्ट टाईम काम करायचो. मी घरी जात नव्हतो सुट्टीमध्ये. कराडमध्ये किंवा साताऱ्यामध्ये थांबून मी काही कामं करून त्यातून जे काही पैसे मिळतील असं थोडंसं मी स्ट्रगल करत माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. मग 96 साली मी पुण्याच्या COIP मधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तर मला म्हणजे हा याच्याशी रिलेटेड पहिल्या प्रश्नाशी रिलेटेड अजून एक घटना अशी होती की 93 साली किल्लारीमध्ये एक मोठा भूकंप झालेला होता आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा हा विषय असल्यामुळं थोडीशी मला त्याच्याबद्दल उत्सुकता होती की भूकंपात टिकणारी घरं की जी साधारण लोक बांधू शकतील याच्यावर आपल्याला काही करता येईल का. त्यावेळी मी फायनल इयरला होतो. 93च्या मला वाटतं गणपती उत्सवाच्या वेळात ही घटना घडलेली होती आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक नॅशनल लेवलला एक सेमिनार होणार होता चेन्नईमध्ये. तर त्यांनी याच्यावर प्रबंध मागवलेले होते भारतभरातून. तर मी हा टॉपिक चूज केला, भूकंपात टिकणारी घरं की जी अफोर्डेबल असतील लोकांना आणि जे साहित्य वापरून लोक घरं बांधतात त्याच्यामध्ये थोड्याशा इम्प्रूव्हमेंट करून एक जर भूकंप आला तर त्याच्यामध्ये पूर्ण घर कोसळणार नाही आणि जीवितहानी होणार नाही या दृष्टीनं काय करता येईल ह्या सुधारणा त्याच्यामध्ये आम्ही सुचवलेल्या होत्या. तर त्या प्रबंधाला मला 94 साली भारतभरातून 2रं पारितोषिक मिळालेलं होतं. आणि मग तोच माझा बेस्ट पॉईंट होता की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन का नाही करायचं. मग मी पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पुण्यामधून. तर असा हा माझा थोडासा प्रवास आहे. धन्यवाद सर. गोमंतकाचं वर्णन करत असताना मनोहरराव सरदेसाई म्हणतात, भारतभूच्या सिंधू तीरावर सुंदर आमचा गोवा. समुद्राशिवाय गोमंतकाचं वर्णन करणं कठीण आहे. समुद्राचं आणखीन एक नाव आहे रत्नाकर. समुद्र विज्ञान या ज्ञान शाखेच्या माध्यमातून उत्तम प्रकारे वेगवेगळ्या विषयावर संशोधन करणारे आदरणीय डॉक्टर अनिल वळसणकर सर इथं आहेत. मनपूर्वक स्वागत सर. सर, सामान्य माणसांच्या मनामध्ये कुतूहल असतं की जमिनीप्रमाणेच भारतीय समुद्रातही सोन्याच्या खाणी आहेत आणि आपण या संदर्भात अनेक प्रकारे संशोधन करायचा प्रयत्न केलात. नेमकं काय आहे? नमस्कार. जागतिक मराठी संमेलनाचे आयोजक आणि संयोजक आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो. आता सरांनी जो प्रश्न विचारला की सोनं हे ना संपूर्ण भारतातील म्हणा किंवा जगातील प्रत्येक माणसाची
ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. साधारण समारंभ असू दे किंवा लग्नकार्य असू दे, सोन्याशिवाय कुठलीही गोष्ट परिपूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रकारचं सोनं हे जमिनीत मिळते हे बहुतेकांना माहिती आहे. समुद्रातून ते मिळतं का हा प्रश्न आहे. तर समुद्राच्या खाणी समुद्रात आणि भारतीय समुद्रामध्ये तर नाही आहेत तसं बघायला गेलं, पण जगामध्ये आहेत. कुठे? अलास्का ठिकाणी, अमेरिकेमध्ये आहेत. पण ही खाण म्हणजे कसे असतात की ते तिथं तयार झालेले नसतात, ते रॉकमध्येच असतात, म्हणजे खडकामध्येच असतात. त्याचं एक्सटेन्शन समुद्रात असतं. त्यामुळे ते खाणी तिकडं म्हणजे समुद्रात जाऊन ते उत्खनन करतात. त्यामुळे त्यांना म्हणायचं की आपण समुद्रात खाणी आहे. परंतु अशा खाणी जर आपल्या भारतीय समुद्रात नाही आहेत तर मग काय आहे हा प्रश्न आहे. तर असं आहे की आपण घरामध्ये आपण एखादे चांगला मुलगा चांगलं काम केलं किंवा आपली आई देखील लहान मुलाला अरे सोन्या इकडे ये, हे किती तू छान काम केलं. सोन्यासारखी गुण त्याच्यामध्ये जे आहेत त्याला आपण म्हणतो की सोन्या. तर अशा प्रकारचं सोन्यासारखी गुण असलेली खनिज संपत्ती भारतीय समुद्रामध्ये आहे. म्हणून त्याला म्हणायचं की समुद्राच्या खाणी, सोन्याच्या खाणी हे भारतीय समुद्रामध्ये आहेत. आता त्या कुठल्या आहेत ह्याचा जर आढावा घ्यायचा झाला तर पहिल्यांदा बघा, समुद्र हा गोव्यातील काय जवळजवळ सगळ्यांनाच आकर्षण करणारी गोष्ट आहे, सर्व व्यक्तींना आकर्षण करणारी. आपण बीचवर जातो, बीचपासूनच समुद्राची सुरुवात होते. तर बीच म्हटले की पहिल्यांदा इथं म्हणजे आमच्या भाषेमध्ये, सायंटिफिक भाषेमध्ये त्याला म्हणतात ड्यून. त्यानंतर येतो तो बॅक शोअर, त्यानंतर येतो फोर शोअर, त्यानंतर नियर शोअर आणि मग ऑफशोअर. ऑफशोअरमध्ये तुम्हाला पाण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही, पण नियर शोअरमध्ये येस भरती आणि ओहोटी हे तुम्हाला दिसतं, म्हणजे तो भाग मोकळा होतो आणि त्याच्या आधी बाकीचं असतं. तर हे जे मिनरल डिपॉझिट्स त्याला म्हणजे खाणी जे म्हणतो आपण, खनिज संपत्ती, त्याला मिनरल डिपॉझिट म्हणतात. तर हे तुम्ही जर समुद्र किनारा जर घेतला आपल्या भारताचा तर समुद्र किनाऱ्यापासून ते खोल समुद्रापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खनिज मिळतात आणि खोल समुद्रामध्ये देखील ते मिळतात. आता मी ऑफशोर सांगितलं, त्याच्यानंतर देखील जमिनीचा भाग हा तसाच जातो. त्याचे देखील काही भाग आहेत, विभाग आहेत. त्यांना म्हणतात किंवा कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात, कॉन्टिनेंटल मग स्लोप म्हणतात आणि मग डीप सी बेसिन. तर हा जो प्रवास आहे म्हणजे 0 मीटरपासून ते 5,000 साधारण 5,300 मीटर खोलीपर्यंतचा जो समुद्र आहे तो भाग आणि त्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे खनिज संपत्ती मिळते. मग त्याचा सर्वे आणि त्याचं उत्खनन करायचं न करायचं, सर्वे आणि एक्सप्लोरेशन हे आमच्या NIOने केलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये कालबादेवी हे ठिकाण आहे, रत्नागिरीचे ठिकाण आहे. त्याच्यामध्ये 3 बीचेस आहेत. कालबादेवी बीच हे फार महत्त्वाचं आहे त्यातलं. कालबादेवी बे, रत्नागिरी बे, मिरिया बे असे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं तर तिथे इल्मनाईट नावाचे खनिज मिळतं. इल्मनाईट, रुटाईल, मॅग्नेटाईट, सिलिमनाईट, झिरकॉन, नंतर क्रोमाईटचे देखील हल्ली सापडलेले आहेत, तिथे रिपोर्ट केलेले गेलेले. तर महत्त्वाचं काय आहे तर इल्मनाईटमध्ये टायटॅनियम ऑक्साईड आहे, AiO2. तर हे इल्मनाईट हे फार महत्त्वाचं आहे. जवळजवळ 90% रिझर्व्स आहेत त्या ठिकाणी. आणि जर टोटल रिझर्व जर बघायला गेले तर 1 ते 2 मिलियन मेट्रिक टन इतकं रिझर्व्स तिथं आहे. पण झालं काय, आम्ही तिथं पाहिलेलं आहे, आम्ही प्रत्यक्ष जेव्हा बीच सर्वे वगैरे केला तिथं तिथली रेती काढली जाते ज्याच्यामध्ये इल्मनाईट आहे, ती रेती काढली जाते आणि अक्षरशः बांधकामाला वापरली जाते. म्हणजे ॲक्च्युली वी आर वेस्टिंग द इल्मनाईट. आणि किती वर्ष चालू आहे ते तिथल्या लोकांना माहिती आहे. त्याच्या जर पुढे जाल म्हणजे जर ऑफशोअरपासून जर तुम्ही पुढे जाल तर म्हणजे आता ही खनिज संपत्ती फक्त हेवी मिनरल प्लॅसर म्हणतात, ही फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. तर खाली जेव्हा तुम्ही साऊथला येता त्यावेळेस केरलामध्ये देखील आहे. हे केरलामध्ये ह्या गोष्टी तर मिळतातच म्हणजे ऑफशोअरला हे बीच सँडला, पण त्याच्यामध्ये थोरियम नावाचं एक म्हणजे रेअर अर्थ मिळतं. मोनोझाईट नावाची प्रकार आहे, मोनोझाईट सँड ऐकलेलं असेल तर त्याच्यामध्ये थोरियम की जी ऊर्जा देणारी आहे, शक्ती आहे ती, जसं युरॅनियम आपल्याला माहिती आहे तसंच ते थोरियम आहे. तर
हे मिनरल देखील त्याच्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतर तुम्हाला खाली तामिळनाडूमध्ये देखील हेच मिनरल तुम्हाला मिनरल डिपॉझिट मिळतात, कमी जास्त प्रमाणावर मिळतात. तो संपूर्ण किनारा जर घेतला, किनारपट्टी वेस्ट कोस्ट ॲज वेल ॲज ईस्ट कोस्ट दोन्ही बाजूला ह्या प्रकारची खनिज संपत्ती आहे. पण जेव्हा तुम्ही ऑफशोर सोडून पुढे जाता, जरासं जास्त समुद्र खोलामध्ये जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला काय मिळतं, मग तुम्हाला शेल्फ सोडून जावं लागतं किंवा तुम्हाला स्लोप येतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला आपले ONGCने जे हुडकून काढलेलं आहे, त्या ॲक्च्युअल सर्वे NIONच केलेलं तिथे. परंतु ऑइल अँड नॅचरल गॅस हे बॉम्बे हाय जे म्हणतात त्या ठिकाणी तुम्हाला मिळतं. बॉम्बे हायला आहे, तसंच वेस्ट कोस्टला आहे, तसंच ईस्ट कोस्टला देखील आहे. तर हे KG बेसिनमध्ये वगैरे म्हणजे कृष्णा गोदावरी बेसिन तिथंही आहे. याशिवाय आणखी जर पुढे जाल समुद्रात तुम्हाला पॉलिमेटॅलिक सल्फाईड डिपॉझिट मिळतात, फॉस्फराईड डिपॉझिट मिळतात. आणि आणखी पुढे जाल तर तुम्हाला पॉलिमेटॅलिक नोड्युल्स नावाचा प्रकार मिळतो. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये क्रोमाईट क्रस्टही मिळतात. आणि म्हणजे ते सीमाउंट आहे, एरर सीमाउंट आहे किंवा आणखी. तर त्या ठिकाणी तुम्हाला मिथेन गॅस हायड्रेट देखील मिळालेलं आहे, जी ऊर्जाचं दुसरं साधन आहे. हे रिप्लेसमेंट होऊ शकते नॅचरल गॅसला वगैरे. अशा प्रकारची समुद्रामध्ये खनिज संपत्ती अवेलेबल आहे. वळसंकर सर, तुम्ही आता हे असं सांगताय की मी या रस्त्याने गेलो, इथं पुढं अमुक गोष्ट मिळाली, पुढं तमुक गोष्ट मिळाली, असं ते इतकं सहज सांगताय. मला वाटतं इतकं सहज नाही. म्हणजे समुद्रातलं जीवन हे प्रचंड थरारक असतं. म्हणजे मराठी वाचकांच्या सांगितलं तर विश्राम बेडेकरांची रणांगण कादंबरी असेल किंवा अनंत सामंतची MT आयोवा मारक कादंबरी असेल, ह्याच्यात एकूण काय समुद्रातल्या जगण्यातला थरार काय असतो, तर या तुमच्या असा ह्याच्यात समुद्रातल्या ह्याच्यातलं काही थरारक गोष्टी असतील ना, त्याबद्दल काही सांगा. मला वाटतं हो, समुद्रात जायला पहिल्यांदा आपल्याला बोट लागते. आणि ती खोल समुद्रात जायचं असेल तर साधारण बोट नाही तर मोठी बोट लागते. जेव्हा आम्ही पॉलिमेटॅलिक नोड्यूल सर्वे हा विषय NIOकडे आला आणि सर्वे आणि एक्सप्लोरेशन जेव्हा सुरू झालं 1981मध्ये, ॲक्च्युली 26 जानेवारी 2026ला किती सांगितलं मी, 26 जानेवारीला 45 वर्षे होणार आहेत. पहिला पॉलिमेटॅलिक नोड्यूल हे अरेबियन सी कार्लसबार्ग रिज एरियामधून पिकअप केलेलं. त्यावेळेस क्रूज लीडर होते डॉक्टर SZ कासिम. ते नंतर DODमध्ये गेले. DOD म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ओशन डेव्हलपमेंट. त्याचंच नाव आता MOES झालेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस. तर त्याचे ते पहिले सेक्रेटरी झाले होते. तर ही मी काय सांगत होतो की बोट लागते आणि ती बोट साधारण नाही उपयोगाची. तर तुम्हाला चांगली हेवी वगैरे अशी आणि एन्ड्युरन्स लागतो की त्याला जवळ 30-35 दिवस तरी ती समुद्रात राहू शकेल. समुद्र असा आहे की तुम्हाला शांत वाटतो, तो कधीच शांत नसतो. जसं आपलं मन आहे तसंच ते समुद्रही असतो. मन कधी शांत असू शकत नाही, जेव्हा आपण खलास होतो तेव्हाच तो शांत होतो. समुद्र कधीच शांत नसतो, अशांत असतो. आणि जर शांत असेल तर ती वादळापूर्वीची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. तर अशा समुद्रामध्ये तो खवळलेला असतो नेहमी असंही नाही, शांत थोडाफार शांत होतो. पण 2 ते 3 मीटर वेव्ह हाईट ही अत्यंत कॉमन असते. त्यामध्ये शिप लोकांना ना सी सिकनेस होतो. जसं की आता विमानामध्ये जसं हाय अल्टिट्यूडला सी सिकनेस येतो, लोकांना सहन होत नाही, कानामध्ये वगैरे त्रास होतो प्रचंड मोठ्या प्रमाणात. तसंच हा देखील इथं समुद्रामध्ये जाताना सी सिकनेस होतो. आणि सी सिकनेस अशा प्रकारचा असतो की तुम्हाला काहीच खाता येत नाही, खाल्लेलं सगळं बाहेर पडतं, त्याची वासना निघून जाते आणि पिता येत नाही काही, म्हणजे पाणी देखील पचत नाही अशी स्थिती होते. आणि तुम्हाला कमीत कमी 30-35 दिवस तुम्हाला बाहेर राहायचं असतं, त्या बोटीत राहायचं असतं. नुसतंच राहायचं नाही तर काम करायचं असतं, डेकवर येऊन काम करावं लागतं. सायंटिफिक मेथड्स आहेत ते आपले म्हणजे ते घेऊन स्टडी करावा लागतो. त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला म्हणजे जे काय आपण समजा सेडिमेंट काढलेलं असेल तर सेडिमेंटमधून तुम्हाला पोर वॉटर काढावं लागतं. हे प्रोसेसिंग त्याच वेळेस करावं लागते. नंतर लॅबमध्ये येऊन करायचं, मग त्यातलं सगळं निघून गेलेलं असतं. किंवा काही गोष्टी अशा असतात की त्यावेळेस करणं आवश्यक असतं. त्यामुळं सायंटिस्ट आणि हे सायंटिफिक टीम असते, एक माणूस जाऊ शकत नाही. तर आम्ही जायचो तर कमीत कमी 16
15-16 लोकांची आमची टीम असायची. म्हणजे जिओलॉजीचे लोक असायचे, सर्वेचे लोक असायचे, बायोलॉजीचे लोक असायचे, केमिस्ट्रीचे असायचे, फिजिकल ओशनोग्राफीचे लोक असायचे आणि ते वेगवेगळे काम करायचे. तर अशामध्ये एकदा गंमतीची गोष्ट झाली की आम्ही EIAचा सर्वे करत होतो पॉलिमेट्रिक नोडसाठी. जायला 6.5 दिवस लागतात, इतकं लांब ते आहे 10 नॉटच्या स्पीडने. तर तिथं जाताना ती लेडी सायंटिस्ट होती आणि मी नाव मुद्दाम नाही सांगत. तर त्या लेडी सायंटिस्टने आत्तापर्यंत अनेक सर्वे केले होते, तसं काही नवीन नाही. परंतु त्या दिवशी काय घडलं कोण असतो, शिप सोडली आणि तिला सी सिकनेस सुरू झाला. सी सिकनेस म्हणजे जसं मी सांगितलं, पाणी पचना, तिला पोटात काही होईना, काही खाईना आणि इतकी वीक झाली, मुळासच ती सडसडीत होती आणि आणखी वीक झाली. बेडवरून तिला म्हणजे उठता येईना इतकी परिस्थिती झाली. सर्व लोकांनी वेगवेगळ्या तिला म्हणजे समजुती काढल्या किंवा तू हे खा, हे खाऊ नको, तू झोप, तू अमुक कर, तमुक कर, सगळे प्रकार, काहीही उपयोग झालेला नाही. त्याच टीममध्ये, आमच्या टीममध्ये आम्ही EIAचा सर्वे करायला म्हणजे आमच्या टीममध्ये चीफ होती रशियन, आम्ही होतो इंडियन आणि EIAचा सर्वे करण्यासाठी डिप्टो सिस्टीमसाठी म्हणून अमेरिकन टीम होती. म्हणजे 3 कंट्रीचे टीम होते तिथे. तर त्या टीममधले त्या अमेरिकन माणसाने असं सांगितलं की ठीक आहे, ही जवळजवळ 4-5 दिवस झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक गोळी आहे, मी तुला देतो, 100% तुला बरं वाटायला पाहिजे. त्या सायंटिस्टला सांगितलं. तर ती गोळी त्यांनी दिली आणि खरंच ती बरी झाली. हे कसं काय? तर नंतर आम्ही विचारलं, म्हणजे त्यावेळेस नाही विचारलं, नंतर त्या अमेरिकनला विचारलं आम्ही की हे कसं काय शक्य झालं. ते म्हटलं काही नाही, हे सायकॉलॉजिकल आहे. म्हटलं मी तिला दिली ती शुगांद्रील गोळी होती, साधी म्हणजे गोड गोळी असते ना, तुम्ही ऐकलं असेल हे नाव. शुगांद्रीची गोळी तिला दिली, पण सायकॉलॉजिकली तिला इतकं ते बरं वाटलं की ती दुसऱ्या दिवशीपासून सर्व कामाला येऊ लागली. हा एक प्रकार. दुसरी गोष्ट मी सांगतो, रशियन शिप आम्ही जेव्हा मोरिंग करतो, म्हणजे मोरिंग डिप्लॉय केलेले असतात तसे बॉईज, आणि त्यांना वरून ॲकॉस्टिक सिग्नल दिलं की ते वर येतात. वर झाली की ते पॉपअप होतात आणि जिथं आहेत त्या ठिकाणी ते सिग्नल देतात. आम्हाला जाऊन ते कलेक्ट करावं. आता जायचं कसं, आपण शिपवर, त्या जवळही जाता येत नाही कारण ती बॉडी असते साधारण एवढी फ्लोट होती ती आणि शिप असती प्रचंड मोठी. तर गमतीची गोष्ट अशी की रशियनमध्ये, म्हणजे शिप रशियनच होती, रशियन माणूस हातामध्ये रोप घेऊन, म्हणजे तो चांगला 10 मीटर जाडीचा रोप घेऊन स्विमिंग करत पोहत तो जवळजवळ 30 मीटर पोहत गेला. खोली होती 5100 मीटर वॉटर डेप्थ होती. खोलीत जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्याला हुक करायचं आणि नंतर मग तो परत आला आणि नंतर मग त्याला त्या बॉयला वर घेण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करावे लागतात का, म्हणजे आवश्यकही असतात. हे मोरिंगचे वगैरे, कारण मोरिंग कार डिप्लॉय केल्याशिवाय ते एरिया तुम्हाला मॅप करता येत नाही. मॅप करण्यासाठी ते आवश्यक असतं ते. तर अशा प्रकारचे आणखीही आहेत, भरपूर आहेत तसे एक्झाम्पल्स, पाहिजे तर सांगू शकतो. हे सगळं ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांची काव्यरचना आठवते. अगम्य आमची इच्छाशक्ती, किनारा तुला पामराला. या पुढच्या मान्यवरांकडे आपण वळूया. डॉक्टर नितीन उपाध्ये सर, मनपूर्वक स्वागत सर. नितीन उपाध्ये सर यांचं व्यक्तिमत्व अतिशय बहुआयामी आहे. एकीकडे मेडिकल इंजिनिअरिंग PhD, 43 वर्षांचा प्रदीर्घ तांत्रिक अनुभव, तर दुसरीकडे गझल, कथा, नाटकात रमणारे साहित्यिक मन. तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा समन्वय म्हणजे डॉक्टर नितीन उपाध्ये सर. सर, माझा प्रश्न असा आहे, तुमच्या साहित्यामधून, विशेषतः कथा, कविता या साहित्यकृतीमधून दुबईचं प्रतिबिंब मोठ्या प्रमाणात आविष्कृत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे शारजहामध्ये तुमची ट्रेडिंग कंपनी आहे, दुसरीकडे तुम्ही काव्य संमेलनं गाजवता. परदेशात राहूनही आपले मराठीपण आणि भारतीयत्व आपल्या लेखणीतून सचेतन करत असताना कोणकोणती आव्हानं येतात आणि त्या आव्हानावर आपण कशा प्रकारे मात करतात? नमस्कार डॉक्टर साहेब. सर्वात अगोदर सर्वांना नमस्कार आणि जागतिक मराठी संमेलनाला धन्यवाद. त्यांनी आम्हाला हे मंच दिलं इथे यायचं. आणि खरं म्हणलं तर प्रत्येकाकडे 24 तास असतात
त्या 24 तासामध्येच आपल्याला सर्व करायचं असतं. तर खरं याचं उत्तर माझी बायको देऊ शकेल की मी हे कसं करतो, कारण तिला पुष्कळ काम करावं लागतं, कारण मी हे सर्व करत असताना. पण इच्छा असती तर सर्व करता येतं. माझा जन्म इंदोरला झाला आहे आणि मराठींनी आम्हाला सांभाळला, मी असं म्हणतो. आम्ही मराठी सांभाळू शकत नाही, भाषेला आम्ही काय सांभाळणार, भाषाच आम्हाला सांभाळते. आणि इंदोर मराठीचंच घर आहे, छोटी मिनी मुंबई म्हणतो आपण. तर इंदोरचं शिक्षण झालं आणि मराठी असल्यामुळे मराठीकडे ओढा असला राहिला. तर लिहिण्याची म्हणजे सवय म्हणा किंवा ते इंजिनिअरिंग करताना पण राहिली, कारण डिटॉक्सिकेशन आपण म्हणतो इकडे, की अटॅचमेंट डिअटॅचमेंट किंवा म्हणा किंवा जिथे जे त्रास होतो तेव्हा तिथं बाहेर पडायला पाहिजे, हे आपण आज मुलांना शिकवतो की डिटॉक्सिकेशन करा किंवा मेडिटेशन करा. तर लिहिणं माझ्याकरता मेडिटेशन आहे. मी जेव्हा काही लिहितो तेव्हा मला असं वाटतं की हेच माझ्याकरता औषध आहे आणि हेच माझ्याकरता ध्यान आहे. तर त्यातनं बाहेर निघालं रोजच्या त्रासातनं, रोजच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं किंवा इंडस्ट्रीच्या प्रॉब्लेममधनं. तर लिहिणं आणि आपण आसपास जे पाहतो, मी वाचलं भरपूर आहे, त्यामुळे वाचून आणि पाहून स्वतःला काही लिहायची इच्छा होते, म्हणून मी कथा लिहितो. आता आपण म्हणाल दुबईला 200 225च्या व्यतिरिक्त म्हणजे जास्त देशाचे लोक तिथे राहतात. त्यांच्या राहणी आणि त्यांच्या भाषा त्यांच्याशी आपल्याला कधी कधी बोलता येत नाही. त्यांची भाषा आफ्रिकन कोणी असला तर त्याच्याशी बोलता येत नाही, फक्त इशाऱ्याने त्याच्याशी कम्युनिकेट करावं लागतं. तर ह्या लोकांशी जेव्हा संपर्क येतो, नेपाली, बांगलादेशी, पाकिस्तानी, कोणत्याही देशाचे लोक असो, तिथे सर्व एका प्रमाणे राहतात, कारण डिसिप्लिन आहे, ते कोणी कोणाशी भांडू शकत नाही. तर तेव्हा जेव्हा त्यांच्याशी संपर्क येतो तेव्हा कळतं आपण खरं जगात राहतो आहे, ते खरं जागतिकीकरण आहे किंवा ते खरं ग्लोबलायझेशन आहे. आणि तिथे कसं वागायचं, कसं राहायचं, कसं शिकायचं, त्यांच्याकडनं काय शिकायचं. कारण आम्ही बघतो फिलिपिनो लोक आहेत, तिथे वेटर असतात, आपले इंडियन वेटर म्हणा किंवा फिलिपिनो वेटर म्हणा. आपल्या इंडियन वेटरमध्ये अजूनही थोडासा एक असा दास्य भाव आहे, समोर आला की त्याच्यासमोर अगदी वाकून. पण फिलिपिनो वेटर असलं की ते तुमच्याशी मित्रतासारखेच बोलतात, त्यांना असं वाटतं की त्या मित्र, आणि हे खरं आहे, ते त्यांचं काम करतात आणि आपण आपलं काम करतो आहे, म्हणून ते छोटे झाले नाही की आपण मोठे झालो नाही. तर ह्या ज्या गोष्टी एक एक छोट्या छोट्या आम्ही शिकतो, बघतो, मग त्या माझ्या मी कहाण्यांमध्ये लिहायचा प्रयत्न करतो आणि ते माझ्या कहाणीमध्ये आणायचा प्रयत्न करतो. ते हे एक छोटा मिक्सिंग आहे दोन्ही. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मी मेकॅनिकलमध्ये पण म्हणजे ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा 50-60 रिसर्च पेपर लिहिलेले आहेत. इंटरनॅशनल नॅशनल जर्नल्समध्ये हिंदीमध्ये लिहितो, मराठीमध्ये लिहितो, नाटकं लिहिलेत. एक विशेष सांगायचं आहे की आता मी एक अरबी भाषेमधले काव्यसंग्रहाचं मी मराठी ट्रान्सलेशन केलं आहे, म्हणजे इंग्लिशवरून मराठीत केलं आहे. त्यांना दिलेलं आहे, ते चेक करतात, त्यामुळे ते पब्लिश होणार आहे त्यांच्याकडनंच. त्याशिवाय तिथे दुबईला शॉर्ट अँड स्वीट कडून एक 10 मिनिटाची एकांकिका स्पर्धा असते. त्यात जगभरचे लोक आपल्या 10 मिनिटाची आपल्या भाषेमध्ये प्रेझेंटेशन आपलं देऊ शकतात. मागच्या वर्षी आमच्या टीमने 2 नाटकं मराठीची पहिल्यांदा मराठीची नाटकं आंतरराष्ट्रीय पटालवर म्हणजे त्या शॉर्ट अँड स्वीटमध्ये, जिथे इजिप्शियन नाटकं होते, जिथे फिलिपिनो नाटकं होते, हिंदी होते, त्यात मराठीचे 2 नाटकं पहिल्यांदा आम्ही तिथे केले. आम्ही नाटकं महाराष्ट्र मंडळामध्ये करतोच. महाराष्ट्र मंडळाच्या ज्या दिवाळी अंक निघतात त्यात पण आमचे लेख मी लिहितो, कविता लिहितो. तर लेखनचा प्रकार हा आहे. त्याशिवाय अजून सांगण्याचं चाहतो, ग्रंथ तुमच्या दारी. नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे श्री विनायक रानडे आहेत, त्यांचं एक ग्रंथ तुमच्या दारी संस्था आहे. त्यात आम्ही पुस्तकं अवेलेबल करतो लोकांना वाचण्याकरता मराठीचे. तर मागच्या 11 वर्षापासून आम्ही दुबईला आहोत आणि आम्ही मग लेखकांच्या मुलाखती घेतो, लेखकांना दुबईला बोलवून त्यांच्याशी संपर्क लोकांचा साधतो. तर असे मागच्या 11 वर्षापासून आमचा हा कार्यक्रम चालला आहे. मी त्यात एक समन्वयक आहे. तर अशा प्रकारे लेखन, एज्युकेशन, इंडस्ट्री यामधला दुवा साधायचा प्रयत्न करत असतो. तारेवरची कसरत आहे, पण होत आहे. कुठे कधी काही चुकतं, कुठे काही चुकतं. म्हणून म्हटलं सर्वात जास्त त्रास होतो माझ्या बायकोला कदाचित. यानंतर आपण शशिकांत पानट यांच्याकडे वळूया. गेली 51 वर्षे अमेरिकेत स्थायिक आहेत पानट साहेब. आणखी डिस्ने कंपनीतून निवृत्त झाले आहेत आणि आत्ता सध्या ते पॅरामाऊंट नावाची एक पॅरामाऊंट पिक्चर्स नावाची जी जगप्रसिद्ध कंपनी आहे त्या कंपनीकडे हिंदी आणि मराठी विभागाचे सल्लागार म्हणून काम करतात. त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं विष्णू दिगंबर पलुसकरांच्यावरचं एक संगीत नाटकही त्याने लिहिलेलं आहे. म्हणजे
एकूण हॉलिवूडशी संबंधित अशा अनेक अनेक गोष्टी करत असताना, मराठी कविता जपत असताना, इथल्या एखाद्या गायक संगीतकाराच्या संदर्भातलं एक नाटक लिहिणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करत आले आहेत. आणि मूळतः आपण डिस्ने किंवा पॅरामाउंट पिक्चर आणि हॉलिवूडशी संबंधित त्यांच्या काही पटकथा हॉलिवूडकडं आत्ता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्या प्रलंबित आहेत. म्हणजे नजीकच्या काळात त्यावर हॉलिवूडमधून सिनेमे येऊ शकतात. असं हे एक वेगळं व्यक्तिमत्व. आत्ता त्यांचं वय 82, मला 85 वर्षे त्यांचं वय आहे आता. आणि या वयातला त्यांचा उत्साह आणि अजूनही ते सतत लिहिणं, ती ऊर्जा आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे. मला तुम्ही या तुमच्या हॉलिवूडमधल्या अनुभवावर सांगा. तुम्ही बॉलिवूड तर सगळं तुम्हाला माहिती, सिनेमाशी संबंधित असल्यामुळं बॉलिवूडचा तुम्हाला परिचय आहेच. पण बॉलिवूड आणि हॉलिवूड तुम्हाला काय नेमका यातला फरक काय जाणवतो? मुळात तुमचा जर प्रवास डिस्नेमधला प्रवास आणि मग तिथून या मुद्द्याकडे या. नमस्कार. मी शशिकांत पानट. गेली 52 वर्ष लॉस एंजल्समध्ये स्थायिक झालेलो आहे. 16 वर्षापूर्वी मी डिस्नेमधून निवृत्त झालो. पण डिस्नेमध्ये मी इंजिनिअरिंग मॅनेजर किंवा डिस्ने वर्ल्ड वाईड सर्व्हिसेस याचा इन्चार्ज होतो. म्हणजे जगातल्या सगळ्या डिस्ने मॅनेज करायचं काम माझ्याकडे होतं, इंजिनिअरिंग पोर्शन फक्त. आणि त्याचा साहित्याशी काही संबंध नव्हताच. म्हणजे पण जेव्हा मी निवृत्त झालो तेव्हा माझ्यातला लेखक जागृत झाला आणि काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी हॉलिवूडमध्ये पटकथा लेखनाचं ग्रॅज्युएशन केलं. आणि ते ग्रॅज्युएशन केल्यामुळे मग आता काय, आपण जर ग्रॅज्युएट झालो तर काहीतरी लिहायला पाहिजे. मग मी 3-4 कथा लिहिल्या हॉलिवूडसाठी. त्यातली एक कथा सुदैवाने त्यांनी चित्रपटासाठी घेतलेली आहे. माझी फक्त एवढीच आशा आहे की मी असेपर्यंत त्याचा चित्रपट व्हावा. बघूया. कारण सध्या काय झालं आहे आमच्याकडे, ट्रम्प तात्या बऱ्यापैकी त्यांनी आमच्यावर निर्बंध आणलेले आहेत. कॅपिटल अवेलेबल नाही आहे, फंडिंग ब्लॉक केलेलं आहे. आमची पॅरामाउंट पिक्चर्स कंपनी जेव्हा विकायला आम्ही निघालो त्यावेळेला त्यांनी बऱ्याच त्याच्यामध्ये अडचणी आणल्या. तर अशा याच्यामुळे आमचं फंडिंग बाजूला राहिलं आहे. तर ते केव्हा तरी होईल अशी मला आशा आहे. आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे वळतो की बॉलिवूड आणि हॉलिवूड. त्याच्यात सांगा, तिथं तुम्ही ट्रम्प तात्याच म्हणता का? खरं म्हणजे आम्ही त्याचं नावच घेत नाही. पण सगळ्यांना इथे कळावा म्हणून तुम्ही परवलीचा शब्द वापरला. पण बघूया, ते 2 वर्ष अजून अत्याचार आम्ही सहन करणार आहोत. शिशुपालाचे अपराध लवकरच भरतील आणि आम्ही त्यातून नक्कीच मुक्त होऊ असं मला वाटतंय. एनिवे, तो इट्स अ डिफरंट सब्जेक्ट. बॉलिवूड आणि हॉलिवूड, मला असं वाटतं मूळ फरक असा आहे की आमच्याकडचं सगळं काम कसं शिस्तशीर आहे. म्हणजे माझी एक कंपनी आहे हॉलिवूडमध्ये, 5 डायमेन्शन्स एंटरटेनमेंट, ज्याच्यामध्ये आम्ही बॉलिवूडचे प्रोजेक्ट आम्ही त्यांना मदत करतो. ते एक प्रोजेक्ट आम्ही केला बॉलिवूडसाठी. मी मुद्दामून नावं घेत नाही आहे. तर त्या प्रोड्युसर्सचा मला जेव्हा कॉल आला की लॉस एंजल्सला आम्ही शूट करतोय आम्हाला, तर आम्ही काय करतो, आम्ही रिसोर्सेस त्यांना गोळा करून देतो. त्या रिसोर्समध्ये काय येतं तर तिथल्या ज्या ॲक्टर्स युनियन आहेत त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना स्टुडिओ रेंटल करून द्यायचे, कॅमेराज, लेन्सेस, लाईट पर्सन, इतर लेबर आणि त्यांची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था, जिथे राहत आहेत तिथून स्टुडिओपर्यंत जायची यायची. आणि मग आपली भारतीय मंडळींचं म्हणणं असतं की आम्हाला भारतीय जेवणच पाहिजे, मग ते पण सप्लाय करायचं. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांची सगळी रिसोर्सेस मॅनेज करतो. त्यामध्ये आमचा एक इथला हिरो आला आणि त्याला अर्थातच 5 स्टार हॉटेलमध्येच त्यांना ठेवायचं होतं. मग त्याचा आग्रह चालला होता की मला लिमोझिनच पाहिजे. तर आमची काहीच हरकत नाही, तुम्हाला लिमोझिन तर आम्ही लिमोझिन देऊ, ड्रायव्हर बसून राहणार असं 8 तास तर काही हरकत नाही, फक्त तुमचं बजेट वाढतंय एवढं लक्षात घ्या. आणि आमची फी
या बजेटच्या पर्सेंटेजमध्ये असते. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही डिमॅन्ड केलं तर आम्ही असंच प्रकारे स्वीकारतो, कारण काय आम्हाला त्यातून कमिशन मिळणार आहे. तर मी प्रोड्युसरला जेव्हा सांगितलं त्या लिमोझनची किंमत आणि ड्रायव्हरची किंमत आणि पण सगळ्यात कडी म्हणजे तो ॲक्टर मला प्रोड्युसर असं म्हणाला की मला एक पर्सनल असिस्टंट पाहिजे की जो तो ॲक्टरला सकाळी तयार करेल आणि सेटवर आणेल. तर हा मोठा फरक आहे की या सगळ्याला किंमत असते, याला सगळ्याला म्हणजे कॉस्ट वाढत जाते. ते लिमोजिनचे म्हणजे तुम्ही सांगताय ते साधारण काय कॉस्ट काय असं म्हणजे माहितीसाठी आपला कळू द्या आकडे. हां, साधारणपणे तुम्ही जर तासाला ते रेंट केली तर $150 ते $160 तासाला. आणि जर तुम्ही मायलेजवर केली तर मग त्या मायलेजचं किती अंतर आहे त्याप्रमाणे ते ठरवतात. तरी देखील तुम्ही जर $150 गुणिले ₹90 केले तर त्याच्यात एका दिवसाच्या ट्रान्सपोर्टेशनचा खर्च तुमच्या लक्षात येईल. तर या अगदी उलट आम्ही जेव्हा अमेरिकन सेटवर जातो आणि मी आणि माझी पत्नी आम्ही थोडंफार हॉलिवूडमध्ये ॲक्टिंग किंवा ह्याच्यातली माझी पत्नी तिथे बसली आहे. तिने आउटसोर्स आणि न्यू गर्लमध्ये कामं केली आहेत आणि काही कमर्शियल्स पण केलेले आहेत. मीही काही कमर्शियल्स केले आहेत. सुदैवाने काय होतं की आमच्याकडे कॉल टाईम जो असतो ना, तो कॉल टाईम म्हणजे जर तुम्ही म्हणजे सेट सुपरवायझर सांगतो की टुमॉरो इज युअर 6 o'clock इज युअर कॉल टाईम. तर कॉल टाईम म्हणजे त्यावेळेला तुम्ही तिथे हजर राहणं आवश्यक आहे. त्याच्या अगदी उलट म्हणजे आमचा हिरो 5:30ला हजर असतो, कॉल टाईम जर 6 वाजता असेल तर. आणि मी इथल्या हरर गोष्टी ऐकल्या आहे की 6 वाजता कॉल टाईम आला तर प्रोड्युसर मला म्हणाला की नाही हो, तो एवढ्या लवकर तो उठत नाही आमचा ॲक्टर. तर मग कॉस्ट वाढत जाते. आमची काहीच हरकत नाही, कारण सेटवर 60 लोक उभे असतात आणि तुमचा हिरो आल्याशिवाय काम सुरू होत नाही. त्याच्यामुळे या 60 लोकांचा पगार चालूच असतो. त्यामुळे कारण ते काय तासाला नसतात, ते दिवसाच्या सेटसाठी आम्ही घेतलेले असतात. सो हा फार मोठा फरक आहे. डाऊन टू अर्थ आहेत आमच्याकडचे लोक. कितीही मोठा ॲक्टर असला तरी तो स्वतः प्लेट भरेल, स्वतः जेवेल, कोणी त्याची सेवा करायची आवश्यकता नाही. इथे अगदी उलट परिस्थिती आपल्याला माहितीच आहे. मग इथे काय असतं ते. हा अतिशय मोठा फरक आहे. मी गोरे सरांच्याकडं जाईन पुढचा प्रश्न घेऊन. म्हणजे परदेशात मंडळी स्थायिक होतात, तुमचं इथल्या लोकांशी तुम्ही नातं ठेवता, आपली जन्मभूमी मातृभूमी त्याच्याशी संपर्कात राहता. पण अनेकदा असं आढळतं की तुमच्या पुढच्या पिढ्या असतात बऱ्याच जणांच्या, त्या पुढच्या पिढ्यांचा हा लोकल कनेक्ट फार कमी असतो. म्हणजे भाषेच्या पासून ते अगदी इथल्या अटॅचमेंटपर्यंतच्या गोष्टी. पण तुमच्या बाबतीत जरा वेगळं आहे. म्हणजे तुमच्या मुलींचं दोन्हीही मराठी भाषेवरचं असलेलं प्रभुत्व असेल किंवा त्यांची अटॅचमेंट असेल, हे तुम्ही कसं जमवलं, कसं घडवलं तिथं? विजयजी, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात. आताच्या सध्याच्या वातावरणाच्या अनुकूल असं आम्ही सांगितलं की गेली 34 वर्ष जरी अमेरिकेत असलो आणि त्या दोन्ही मुलींचे जन्म तिथेच झालाय आणि सुरुवातीचं लाईफ कसं बघा, IT मध्ये किंवा अमेरिकेत नोमॅडिक असतं. आम्ही लिटरली 10 राज्यांमध्ये राहिलो, म्हणजे पास झालो असं नाही, 5-5, 6-6 महिने अपार्टमेंट घेऊन राहिलो. मोठ्या मुलीचा जन्म जॉर्जिया राज्यामध्ये, ते ईस्ट कोस्टला. धाकट्या मुलीचा जन्म 3 वर्षानंतर ॲरिझोनामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट वेस्ट कोस्टला. आणि गेली 24 वर्ष आम्ही आता प्रिन्स्टन न्यू जर्सीमध्ये राहतोय. जन्म जरी त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी झाला किंवा अमेरिकेत झाला तरी आजही समजा त्या दोघींना तुम्ही समोर आणलं तर सभागृहामध्ये कोणीही त्यांना म्हणणार नाही की ते अमेरिकन आहेत. असं इतकं सुंदर स्वच्छ छान मराठीमध्ये संवाद करू शकतात. आता हे घडलं कसं? हे आपोआप घडलं का नाही? आता ही राजभाषा मराठी भाषा याच्याबद्दल आपण पाठांतर स्पर्धेत वगैरे भाग घेतला होता काय? तेच सांगत होतो मी की हे सगळं अचानक घडत नाही. तर हे लहानपणापासून आम्ही प्रयत्न केला की आपल्या मुलींशी जर आपल्याला मराठी भाषेचा जर हा ॲसेट म्हणतो आपण, हा जो अमूल्य ठेवा आहे, तो त्यांना पास ऑन कोण करणार? आपणच करणार. आपण नाही केलं, पेरेंट्सनी नाही केलं तर त्यांच्याकडे येणारच नाही. म्हणून लहानपणापासून आम्ही त्यांच्याशी
घरात मराठीतच बोललो. त्यांनी अमेरिकन इंग्लिश आमच्यापासून काय शिकायचं? उमरा ओलांडला की ते इंग्लिश शिकणारच आहेत. आणि हे करत गेल्यामुळं काय झालं ना विजयजी, की मुलींना इंडियामध्ये त्यांचे आजी आजोबा एक्सटेंडेड फॅमिली कझिन्स वगैरे यांच्याशी आम्ही लहानपणापासून संवाद ठेवत गेलो, करत गेलो, दाखवत गेलो. त्यामुळं वेळोवेळी आमच्या मुली इथे येतात तर त्यांना इंडिया घाण वाटत नाही, त्यांना गरमी होत नाही, डास चावत नाहीत, धूळ हे आहे ना सगळं, पण त्यांना त्याची तीव्रता जाणवत नाहीत, कारण आम्ही हे लहानपणापासून त्यांना रुजू केलं. आता 3-4 वर्षापूर्वी माझी मुलगी आता कर्मधर्म संयोगाने सांगायचं, दोन्ही मुलींनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधनं बायोमेडिकल इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग करून दोघींनी मेडिसिन केलं. आज मोठी मुलगी न्यूयॉर्कला माउंट सायनाय हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आहे. धाकटी मुलगी ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आणि पेन मॅनेजमेंट आहे. तर हे करताना आजही 3 वर्षापूर्वी जेव्हा ती इथे आली, तिला मी म्हटलं, बेटा तू इंडियात जातेस, तुला मी कुठेही एअरपोर्टवर AC गाडी नाही, काय नाही काय नाही, आल्यानंतर सुद्धा तू पुण्याला यायचं, पुण्यावरनं श्रीरामपूरला आजी आजोबांना भेटायला जायचं, लाल बस शिवाजीनगरमधनं सुटते. आणि माझा इंडियाचा फोन तिला दिला. तर सांगायचा मुद्दा असा की ग्राउंडेड तुम्ही आम्ही जे म्हणतोय ना, तर ते जर मुलांना आपण शिकवलं नाही, त्यांना जर कायम तुमचं ACचा आणि मोठे ब्रँडेड कपडे आणि याचं जर हे केलं, ते त्यांना करताच येणार आहे. पण उलटी बाजू जी असते, शिडीवर चढताना माणसाला आपण नेहमी वरच्या बाजूला पाहतो, तसं खालच्याही बाजूला थोडंसं बघितलं पाहिजे. मग तिने मला 1 महिन्यानंतर सांगितलं, म्हणजे ती कोल्हापूर, गोवा, नंतर नाशिक, नगर, श्रीरामपूर सगळीकडे गेली आणि म्हटलं की खरंच बाबा दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट ट्रिप. कारण मी SD मध्ये आजी बसल्या तर त्यांच्याशी संवाद करू शकले, घरी इकडे तिकडे गेले. म्हणजे सांगायचं मला असं की आपण मुलांना फार कोशामध्ये वाढवतो. त्यांना जर आपण स्वतःहून हे संस्कार दिले नाहीत तर मी म्हणतो की त्यांच्याकडे ते येणार नाही, आपोआप कसे येतील. आता आजही त्यांचे जेव्हा ते बोलतात हे टिकतील. आता तुम्ही जे मगाशी म्हटला होता की हे आलं कसं, हे टिकलं कसं, तर याच्यामध्ये आमच्या मिसेसचा आणि त्यातल्या त्यात मी अजून म्हणाल की आमच्या सासूबाई आमच्याकडे त्यांच्या जाण्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी निधन झालं, त्या जवळजवळ 15 वर्ष आमच्यावर होता. समोर बसलेले आमचे मित्र आहेत डॉक्टर अनिल नेरुरकर, त्यांना कल्पना आहे की का सासूबाईंची आणि बाकी. तर त्या असल्यामुळं आम्ही काय म्हणायचं की मुलींना तुम्ही, आम्ही आमच्या व्यवसायामध्ये किंवा ह्याच्यामध्ये बिझी, पण तुम्ही मम्मीला म्हणजे आजीना दिवसातनं 1 कॉल तरी केलाच पाहिजे. आणि मग आजी करणार तर काय, ती मराठीतच बोलणार. म्हणजे ह्या ब्लेसिंग इन डिस्गाईज जे आपण म्हणतो ते अशा तऱ्हेने चालू राहिलं. आणि त्यातल्या त्यात मिसेस आणि आमचे आणि की तिथे 3 राज्य 4 राज्य मिळून एक चिन्मया मिशनची ब्रांच असते. तर त्या चिन्मया मिशनतर्फे दरवर्षी गीता चॅन्टिंगच्या एक्झाम्स होत्या. तर मध्यंतरीची 5-6 वर्ष असे होती की ह्या दोघी वयोगटानुसार वेगवेगळ्या गायच्या की कुठली तरी गोर, आम्हाला गोरे म्हणत नाहीत भारतात, तिथे अमेरिकेमध्ये गोर. तर ह्या गोर सिस्टरपैकी आयदर पहिली किंवा दुसरी त्या गीता चॅन्टिंगच्या स्पर्धेमध्ये असणार म्हणजे असणार, इतकं त्यांचं छान करून घेतं. आजही कदाचित जर तुम्ही समजा विचारलं तर गीतेचं 16वा अध्याय कमीत कमी किंवा 18वा अध्याय थोडंफार ते वाचून दाखवू शकतात किंवा मुखोद्गत त्यांच्या आहे. आणि जसं आम्ही म्हटलं तसं कटाक्षाने जर ह्या गोष्टी की आता मोठीला तर आम्हाला तिथे लिहायला येत होतं, विसरायलाही झालं, पण आज मराठी भाषा मात्र उत्तम प्रकारे चालू ठेव. हा ॲसेट आपण दिला पाहिजे. मग आम्ही काय करतो आमच्या फाउंडेशनतर्फे किंवा बऱ्याच जणांना सांगतो की बाबांनो हे तुम्ही प्रयत्न करा. मुलं उलट तुमच्याशी इंग्लिश बोलतील, बोलू देत, पण तुम्ही बोलतच चला आणि त्यांना प्रवृत्त करा की तुम्ही बोला. हा ॲसेट आपण जर नाही देऊ शकलो पुढच्या पिढीला तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपणच आहेत. मग कशाला आपण ओरडायचं की मुलं बोलत नाहीत, मुलांना संस्कार नाहीत, आता मुलगा 4 वर्ष डॉक्टर झालाय पण तो येत नाही, कारण आपणच त्यांना हळूहळू डिटॅच करत गेलोय. ही जी आपुलकी, हे जे प्रेम आहे ते नुसतं प्रेम आई वडील म्हणून नाही, भाषेने सुद्धा बाजी आजोबा सगळ्यांपर्यंत राहू शकतं, तुमच्या आमच्यापर्यंत येऊ शकतं. एवढंच या भाषेच्या निमित्ताने मला सांगायचं होतं. सध्या संपूर्ण विश्वाचं लक्ष अमेरिकेकडे आहे. आणि असं असताना सर त्या ठिकाणी तुम्ही मराठीचा झेंडा अविरत अखंडितपणे फडकवत आहात. त्याचबरोबर IT, टेलिकॉम, फार्मा ही सगळी तांत्रिक क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये कार्य करतच असताना मस्तानी फूड्स ही आणखीन एक संकल्पना. आणि त्याचबरोबर आणखीन एक मला विचारायचं आहे, शेंगदाणे सोलण्याचं यंत्र आणि त्याची दखल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने घेतली, या संदर्भात थोडं सांगा सर. मगाशी जसं म्हटलं तसे काही काही अनुभव असे छोटे असतात पण आयुष्याची दिशा आणि दशा बदलून टाकतात. बघा,
मी गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलियाबरोबर त्यांनी मला फुल फेलोशिप दिलेली होती, तर त्या जाणं येणं तिथं राहणं म्हणजे त्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या संस्थेत जाण्या अगोदरच माझ्या नावावर बँकेमध्ये पैसे जमा होते किंवा शेवटच्या क्षणीसुद्धा मी तिकीट येईल किंवा नाही हे असं प्रीपेड तिकीट होतं. तर त्यावेळेला मी महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये असिस्टंट इंजिनिअरिंग प्रोफेसर म्हणून काम करत होतो. आमच्या समानात दळवी साहेब आहेत किंवा असे बरेच मित्र आहेत की त्यावेळेला MPSC UPSC तर्फे आम्ही दिलं आणि बाहेर गेलो. ही सगळी मंडळी जॉईन झाली आणि मी बाहेर गेलो. तर त्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये मी जे माझं पहिलं MTechचं रिसर्च वर्क केलं होतं, तर त्यामध्ये हे शेंगदाणे पीनट शेलर किंवा पीनट शेलिंग मशीन म्हणून होतं. तर त्याचे पेडल ऑपरेटेड आणि इलेक्ट्रिक पॉवर ऑपरेटेडचे होते. स्पेशालिटी अशी होती की शेंगदाण्यांचं नुकसान कमीत कमी होऊन त्यांचे 3-4 याच्यामध्ये वर्गीकरण होईल, जे शेंगदाणे बाहेर येतील ते, आणि त्यांची जी फोलपटे वगैरे आहेत ती अशी बाहेर ब्लोअरने जाऊन बॅगेज होतील. तर ह्या आमच्या कामाची कुठंतरी थोडीशी दखल घेतली गेली. माहीत झालं कसं झालं माहीत नाही, परंतु अमेरिकेचे प्रेसिडेंट जिमी कार्टर त्यावेळेला बँकॉकला आले होते. तर त्यांना ते समजल्यानंतर मग ते एशियन इन्स्टिट्यूटमध्ये तिथे आले आमच्या आणि दिवसभर होते. तर मला म्हणजे प्रेसिडेंट कार्टर, रोझेलिन कार्टर आणि मी स्वतः असे जवळजवळ आम्ही 35 ते 40 मिनटं संवाद करू शकलो, त्यांना सांगू शकलो. कारण ते स्वतः मोठे पीनट फार्मर होते आणि त्यांना त्या बाबतीत इंटरेस्ट होतं. त्यांनी समजावून घेतलं की हे मशीन काय आहे, कसं होतं, काय नाही आहे. आणि विशेष म्हणजे आमची जी युनिव्हर्सिटी होती त्या युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आणि बाकीच्यांनी सांगितलं की किशोर, तू काम केलंयस हे तू पुढे हो. कदाचित आपल्याकडं किंवा आणखीन काही ठिकाणी वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि मी विद्यार्थी म्हणूनच, आणि मी शॉर्ट आणि टी-शर्टमध्ये आणि त्या प्रेसिडेंट अमेरिकेचे त्यांचे संवाद करतो. मला सांगा, ही छोटीशी घटना होती. त्यावेळेला मी काहीतरी 22 वर्षाचा असेल, पण ह्या छोट्याशा घटनेने आयुष्य कसं बदलून जातं. त्यानंतर मग आमचे थाई आणि जर्मन TV वर नेटवर्कचे प्रोग्राम झाले आणि त्याच वेळेला प्रेसिडेंट कार्टर यांनी सांगितलं की वेनेवर इफ यू हॅपन टू कम टू US प्लीज मीट मी. आणि मग मी US मध्ये गेल्यानंतर मला जवळजवळ 7-8 वर्ष लागली त्यांना भेटायला, कारण बाकीच्याही गोष्टीमध्ये. पण मी भेटलो आणि त्यांना ते सगळं आठवलं. म्हणजे सांगायचं असं होतं की ही छोटीशी घटना, परंतु ह्या घटनेमुळे थोडंसं बळ मिळतं, पाठीवर कोणाची थाप होते. आणि आपण अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा पारंपरिक पद्धतीने आपण मराठी मंडळी सुरुवातीला नोकरी अशा याच्यातच असतो, पण ते केल्यानंतर सुद्धा मन असं स्वस्थ बसू देत नव्हतं. तर त्यावेळेला काय अपघात असेल तो, परंतु सुरुवात अशी झाली की आम्ही देवगड किंवा रत्नागिरी ह्या परिसरामधनं आंब्याचं हे असतं ना, आपण काय म्हणतो त्याला, प्युरी, तर त्याचं असं रॉ कॅनिंग करून घेऊन जात होतो. आणि ज्यांना ज्यांना गरज होती त्यांना ते आम्ही देत असो, 3 किलो किंवा 5 किलोचे असे टीन्स. तर एक वेळेला असं झालं की आमच्या ऑर्डरला थोडंसं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि मग उशिरा थोडंसं आल्यामुळं समोरची जी पार्टी होती त्यांनी सांगितलं की नाही, आता आमचं काम झालं आहे की आम्हाला गरज होती, तुम्ही थोडंसं कमी पडलात, आम्ही निम्मच घेतो, आता निम्म्याचं तुम्ही बघा पुढच्या वेळेला. आणि मग आता निम्मे जरी म्हटले तरी जवळजवळ 500 टीन्स होते. ते अंगावर पडल्यासारखं झालं. आता करायचं काय याचं? मग हे करता करता म्हणजे गरज ही शोधाची जर्नी आपण जे असं म्हणतो तसं ते आमचं सुरू झालं. मग पार्टनर आणि मी होतो. 7-8 दिवस तर प्रयत्न केला, कोणाकडे काय शेवटी एक इटालियन मॅन्युफॅक्चर त्यांच्याबरोबर करा झाला आणि आमचं आईस्क्रीमचा बिझनेस सुरू झाला. तर आम्ही अमेरिकेमध्ये नॉर्थ ईस्ट राज्यामध्ये जवळजवळ 13 राज्यांमध्ये डायरेक्ट होलसेल, म्हणजे माझे पार्टनर फॉर्म्युलेशन, लॉजिस्टिक्स, क्वालिटी याच्यावर, आणि मी स्वतः कंपनीचा PR, डीलर डिस्ट्रीब्युशन, नेटवर्क मॅनेजमेंट असं. आणि जवळजवळ आम्ही 10 ते 12 वर्ष हा बिझनेस केला. आपल्यापैकी काही जणांना बऱ्यापैकी माहिती असेल ते. आणि नंतर हळूहळू रॅम्पअप करत गेलं. आमच्या स्वतःच्या फ्रीजर, ट्रक्स, एम्प्लॉईज, आणि हे पार्ट टाईम बिझनेस. सोमवार ते शुक्रवार माझं IT चं आहे आणि हे पार्ट टाईम. नंतर आमच्या असं लक्षात आलं की आता जर आपल्याला पुढं जायचं असेल, हा catch to 22 सिच्युएशन आलं की सेल्स वाढला पाहिजे, तर 2-3 जण अजून ठेवले पाहिजे, 2-3 जण ठेवायचे, तर सेल्स वाढला पाहिजे. म्हणजे आमच्या 2 पार्टनरपैकी कोणीतरी फुल टाईम जायला हवं होतं. तर त्या वेळेला आमचं थोडंसं डिसिजन असं झालं की आपण थोडंसं थांबूया, लांब उडी मारायची, कारण प्रॉडक्ट लाईन वाढली पाहिजे. तर मराठी माणूस
म्हणजे मी हे यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टीने सांगू शकेल की आपण धाडस त्यावेळेला का नाही करू शकलो. पण झालं असं होतं की माझ्या दोन्ही मुली कॉलेजच्या दरम्यान आलेल्या, पार्टनरचाही थोडंसं असं झालं. म्हणजे आम्ही कोणीतरी फुल टाईम जर गेलो असतो तर हे अजून वाढलं असतं. थोडीशी मराठी मनाने कुठंतरी कच खाल्ली की नाही बाबा आपल्याला जॉब आहेच ना, तो आपण करू ना, मग हे बघू अजून दोन. आणि एकदा तुम्ही थांबलात ना, ते जे मोमेंटम आलेलं असतं ते मोमेंटम थांबलं की थांबतं बघा, तुम्ही कितीही काही म्हणा. आणि त्यामुळं काय झालं, 2-3 वर्ष आम्ही थांबू, प्रॉडक्ट लाईन वाढवू, हे सगळं करू, आणि ते परत झालं नाही. त्यामुळे ते ॲसेट आम्हाला नंतर विकावं लागलं. परंतु त्या 10-12 वर्षांच्या बिझनेसमध्ये नुसतंच इंडियन वेगवेगळे जॉईंट्स नव्हते, तर त्याच्यामध्ये फिलिपिनो, चायनीज आणि मेनस्ट्रीम अमेरिकन जे आपले सुपर मार्केट्स असतात त्याच्यामध्येही आमचं प्रॉडक्ट चांगल्या तऱ्हेने जातं. म्हणजे मराठी माणूस हा व्यवसाय करू शकतो, चांगला करू शकतो, चांगलं प्रॉडक्ट देऊ शकतो, सर्व्हिस देऊ शकतो, आणि एकही वर्तमानपत्रात मॅगझिनमध्ये जाहिरात नाही. केवळ आम्ही जे जे आता मराठी कन्व्हेन्शन असतील, BMM कन्व्हेन्शन असतील, जैना कन्व्हेन्शन, ह्या सगळ्यांना आम्ही छोट्या ह्याच्यामध्ये आमचं आईस्क्रीम द्यायचं. मग त्यावेळेला विलासराव जे असतील, देशमुख असतील, अशोकराव चव्हाण असतील, विखे पाटील असतील, महेश मांजरेकर, एकदा तर अटलांटाला असं झालं तर सुनील गावस्कर होते आणि त्यांना आमचं फालुदा आईस्क्रीम आवडलं. तर तेव्हा किशोरजी मला हे 2 तर तुम्ही नक्कीच द्या, पण तुम्हाला जमलं तर मला 5-6 हजार याच्यामध्ये बांधून मी 2 दिवस आहे मी फ्रीजरमध्ये ठेवलं आणि नक्की खाईल तुमचं. म्हणजे सांगायची छोटी गोष्ट आहे की एक क्वालिटीचं असं होतं. धन्यवाद सर. मराठी माणूस उद्योग क्षेत्रामध्ये जसा उत्तम प्रकारे कार्य करू शकतो, यशस्वी होऊ शकतो, तसाच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उत्तम प्रकारे यशवंत होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे अनिलजी नांदेडकर सरांना. सर, दुबई विमानतळाचा इंधन प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. अशा वेळी तंतोतंत नियोजन अत्यंत महत्वाचं असतं. दुबई विमानतळाचा इंधन पुरवठा प्रकल्प आणि दुबई कॅनल यासारख्या जागतिक दर्जाच्या प्रकल्पावर काम करण्याचा तुमचा अनुभव किती आव्हानात्मक होता, आणि मराठी हा विषय तिथं तुमच्याकरता उपयुक्त ठरला की कशा पद्धतीने त्या आव्हानावर तुम्ही मात केलीत? मी स्वतःला खरं तर भाग्यशाली समजेल की जे दुबईतले 2 लँडमार्क आहेत त्या प्रोजेक्ट्सवर मला काम करायला मिळालं. पहिलं जे आत्ता दुबईचं जिबेल अली म्हणून एरिया आहे, तिथं जगातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट तयार होतं आहे. 2035 साली ते बांधून पूर्ण होईल. त्यांची विजन फार मोठी आहे त्या गव्हर्नमेंटची, आणि ते अंमलात आणतात. 2007 साली ॲक्च्युली हा प्रकल्प सुरू झालेला आहे, आणि मी त्यावेळी ब्रिटिश कंपनी आहे वूड नावाची, त्या कंपनीमध्ये मी जस्ट जॉईन झालेलो होतो 2007 साली. आणि आम्हाला तो प्रोजेक्ट मिळालेला होता की या विमानतळाला लागणारं जे इंधन पुरवठा प्रकल्प आहे, जो स्टोरेज आणि सप्लाय, त्याचं काम होतं. तर तो वेळेत पूर्ण करणं. त्यावेळी तो एरिया दुबई साऊथ म्हणून तो एरिया ओळखला जातो, तो पूर्णपणे ओसाड एरिया होता. जसं पुण्याचं आपण एक्झाम्पल देऊयात, हिंजवडी. साधारणपणे 96-97 साली हिंजवडी म्हटलं तर लोकांच्या अंगावर काटा यायचा की एवढ्या लांब आपण प्लॉट घ्यायचा का, तिकडं घर घ्यायचं का. तर तसा हा दुबई साऊथ 35 किलोमीटर सध्याच्या दुबईपासून असलेला दूर असलेला एरिया आहे. माळरान होतं आणि त्या माळरानावर हे उभं करायचं होतं. तर हा एक खूप छान अनुभव होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असा एवढा लकी आहे की प्रत्येक कंपन्यांमध्ये मेजॉरिटीली महाराष्ट्रीयन होते माझ्याबरोबर काम करायला. त्याच्यामुळं कम्युनिकेशन मराठीमध्ये बऱ्याच ठिकाणी घडलं. तर तो एक खूप छान अनुभव होता. आता ते जो स्टोरेज डेपो म्हणतात त्याला, ऑइल डेपो, इंग्लिशमध्ये टँक फार्म म्हणतात, तो पूर्णपणे बांधून तयार आहे. आणि आत्ता सध्या त्याचा वापर कार्गो विमानतळासाठी केला जातो. आणि बाकीचं विमानतळ जे आपलं नागरी याच्यासाठी आहे, सोयीसाठी आहे, ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ते 2035 साली ओपन होईल. हा एक प्रकल्प झाला. दुसरा एक प्रकल्प असा होता की दुबई कॅनॉल. दुबईमध्ये बऱ्याचशा खाड्या आहेत, पण तिथल्या गव्हर्नमेंटची एक संकल्पना होती की आपण एक मॅनमेड कॅनॉल तयार करूयात. एक 400 मीटरचा कॅनॉल त्यांनी एस्केवेट करून तयार केला, आणि त्याची रुंदी साधारणपणे 30-40 मीटर आहे, खोली एक 20 मीटरच्या आसपास आहे. तर या प्रकल्पावर मला काम करायला मिळालं. त्याचं कारण त्यांचं काय होतं की टुरिझम हा एक
एक मेजर डोळ्यासमोर ठेवून तो उभा केला प्रकल्प, जेणेकरून लोकांना वॉटरफ्रंट हाऊसेस मिळतील. आता त्या दुबई कॅनॉलच्या अक्रॉस जवळपास 450 रेस्टॉरंट्स आज उभी आहेत आणि ते एक मेन अट्रॅक्शन आहे म्हणजे लोकांसाठी. लोक जातात तर तिथं बोटिंग होतं, वेगवेगळ्या कुझिनची रेस्टॉरंट्स आहेत, नॉट ओन्ली इंडियन, जगभरातली सगळी रेस्टॉरंट्स तिथे आहेत. आणि तिथं त्यांनी जी घरं डेव्हलप केली ती कोणी घेऊ शकतो, म्हणजे अगदी भारतीय लोक सुद्धा घेऊ शकतात. पूर्वी ते नव्हतं, ते आता त्यांनी ओपन केलेलं आहे. अशा मी सध्या काम करतो ती ॲडनॉक कंपनी, त्याच्यामध्ये ऑइल एक्सप्लोरेशनचं काम बेसिकली होतं. त्याला लागणारे जे प्रोसेस प्लांट असतात त्याच्यावर मी काम करतो. आत्ता जे स्पेसिफिकली मला सांगायचं आहे तुम्हाला की जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 250 तेल विहिरी नवीन ड्रिल करत आहोत आणि ते ड्रिल केल्यानंतर त्याला टॅप करून ते ऑइल जे आपल्याकडं प्रोसेससाठी येतं पुढं रिफायनरीमध्ये, त्याला एक बेसिक प्रोसेस करायला लागते. त्याला लागणारे प्लांट्स जवळपास ते 40 प्लांट्स असतील. तर त्या प्रोजेक्टवर मी काम करतोय. असा एक थोडासा वेगळा अनुभव आहे माझा. पण हे करत असताना दुबईमध्ये बऱ्याचशा गमती जमती पण आहेत. त्यातलं आता एक बुर्ज खलिफा सगळ्यांना माहिती आहे, जगातली सगळ्यात उंच इमारत. आता सौदीमध्ये पॅरलली दुसऱ्या इमारतीचं काम सुरू आहे. पण हे करताना एक मोठा आस्पेक्ट त्या बुर्ज खलिफामध्ये म्हणजे त्यांचं निगेटिव्हिटी नाही सांगत आहे, ज्या गमती जमती घडलेल्या आहेत इंजिनिअरिंग करताना त्यातली एक अशी एक गोष्ट आहे की तिथं जे काही ड्रेनेज जे कलेक्ट होतं त्याचं तिथं प्रोसेस काहीच होत नाही. जनरली आपल्याकडे कसं ड्रेनेज सिस्टम असते आणि मग ते कॅरी होतं आणि बाहेर गेलं जातं. पण बुर्ज खलिफामध्ये ते एनीहाऊ त्या तिथल्या फाउंडेशन्स आणि त्या ह्याच्यामुळे ते करू शकले नाहीत. तिथं आजही दररोज 250 ते 300 गाड्या तो सगळा कचरा गोळा केला जातो आणि तो वाहून घेऊन गेला जातो. म्हणजे एवढं जगातलं मोठं शिल्प असूनही त्याच्यामध्ये हा एक छोटासा ड्रॉबॅक राहिलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, वेळेअभावी सांगू शकत नाही. पण काही गोष्टी मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी लिहितो. त्याच्यामध्ये आत्ताचा अटल बोगदा जो नॉर्थमध्ये झालेला आहे, चिनाब ब्रिज आहे, तर याच्यामधल्या गोष्टी ज्या आहेत तांत्रिक गोष्टी त्या सुलभ मराठी भाषेत लिहिण्याचा मी प्रयत्न करतो. अनिल नांदेडकर ब्लॉग स्पॉट असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्या वाचायला मिळतील. बाकीच्याही गोष्टी आहेत त्याही तुम्हाला तिथं मिळतील. वेळेअभावी सांगू शकत नाही इथं. वन्स अगेन थँक्यू. खरं तर इथं मंचावर जी उपस्थित मंडळी आहेत त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं वय बघितलं तर त्यांच्या अनुभवाची व्याप्ती किती मोठी आपल्या लक्षात येईल. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखंही खूप आहे. पण आपल्याला या कार्यक्रमाच्या म्हणून काही मर्यादा आहेत, त्यामुळं आपल्याला इथं थांबावं लागतंय. कारण पुढच्या चर्चासत्राचे लोक इथं विंगेतून उभे राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण हा मंच रिकामा करायचा आहे. त्यासाठी इथंच या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो. आणि तुम्हीही इतक्या सकाळी लवकर येऊन या सत्राला गर्दी केली त्याबद्दल तुम्हा सर्व श्रोत्यांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वच मान्यवरांचे आणि संवादकांचे आभार मानते. आणि विजय जोरमारे सर म्हणाले ते खरं आहे, या सगळ्यांकडनं ऐकण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं खूप काही असतं. वेळेच्या अभावी आपण थांबलो आहोत, पण त्यांना निरोप देण्यापूर्वी त्यांचा सन्मान करूया आणि मग पुढच्या चर्चासत्रातील वक्त्यांना व्यासपीठावर निमंत्रित करूया. या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आपली जी गोव्याची समिती गठीत झालेली आहे त्याचे रमेश वंसकर सर तुम्हाला मी व्यासपीठावर निमंत्रित करते, समिती उपाध्यक्ष या नात्याने. निलेश नाईक तुम्ही पण व्यासपीठावरती या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी. आपण जे सगळे व्हिडिओचं काम बघतो आहोत ते सगळे निलेश नाईक यांच्या रेफरन्सने बघतो आहोत आणि कार्यकारिणी सदस्य आहेत ते समितीचे. डॉक्टर अनिल वळसंकर यांचा आपण सन्मान करूया. मी रमेश वंसकर सर समिती उपाध्यक्ष या नात्याने तुम्हाला विनंती करते आपण हा सन्मान करावा. डॉक्टर अनिल वळसंकर. श्री किशोर गोरे, श्री किशोर गोरे, श्री शशिकांत पानट, श्री शशिकांत पानट. धन्यवाद रमेश वंसकर सर. निलेश नाईक सर मी तुम्हाला विनंती करते पुढचे सत्कार आपण करावेत. श्री अनिल नांदेडकर, श्री अनिल नांदेडकर, डॉक्टर नितीन उपाध्याय,
डॉक्टर नितीन उपाध्याय, आणि संवादक डॉक्टर विनय मडगावकर. गोवा विद्यापीठामध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत आणि उत्तम वक्ते असलेले डॉक्टर विनय मडगावकर आज संवादक म्हणून सहभागी होते आपल्या या चर्चासत्रामध्ये. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार.